नुसतं मोजून टाकणं, काय चमचा बाटल्याने ओततात ते. खूप आश्चर्य वाटतं की येतंय कुठून यांच्याकडे. तर मग लोक सांगतात की तीच त्यांच्यामध्ये सगळ्यांना अशा सिद्धी प्राप्त आहेत. हे बघितल्यानंतर पुढे मग तिथून थोडंच 1-1.5 किलोमीटरवरती असे छोटे छोटे आश्रम आहेत. एक वेळ तिथे थांबलो, जेवण खाण झालं, त्यांची माहिती घेतली. पुढे परशुरामाचं ठिकाण आहे आणि तिथे एक महाराष्ट्रीयन संत असं कळलं. तो संत दारात पण नाही उभा करत, असं पाठीमागच्या गावाला कळलं. म्हटलं ठीक आहे, आपण बाहेरून दर्शन घेऊ. परशुरामांचं म्हटलं तर आपल्याला फार त्याची आत्मीयता नाही की बघायला पाहिजे. गेलो आणि त्यांनी सांगितलं, विचारलं असं कौन गाव क्यों. तिकडे गेल्यानंतर 2 प्रश्न बिलकुल हमखास. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, कौन जी लेके. त्यात पुन्हा बिण म्हटल्यानंतर मग त्यांना फार आनंद, कारण मध्य प्रदेशमध्ये नेहमीच करतात. पुन्हा के आओ आओ, कोण जात की. इतका जाती धर्म पाळतात की बस. त्याच्यामुळे पंडित हो म्हटलं की तुमच्यासाठी जीव द्यायला तयार. बाकीचे थोडे जात आहे म्हटल्यानंतर थोडं बाजूला, पण पंडित आहे म्हटलं तर काय करून काय नको. परमेश्वर कृपेने पंडित असल्याचा खूप फायदा झाला. आणि तसं त्या तिथे गेलो, त्यांनी दुरूनच विचारलं त्या संतांनी, नर्मदे यार, नर्मदे यार. जरा असं मगरूच विचारलं, कोण जिले के, पुन्हा के, आव अंदर. आतमध्ये गेलो, छान सोय होती. मग त्यांनी विचारलं कुठले. मी म्हटलं मी वर्ध्याची असं सांगितलं, हिंदीमध्ये सांगितलं. आणि मग ते मराठीत बोलायला लागले. त्यांचा जन्म वर्ध्याचा होता आणि काही कारणाने ते मध्य प्रदेशमध्ये स्थायिक झाले, पुढे बाबा झाले. पण एक धागा राहिला की वर्धा आणि मराठी. त्याच्यामुळे ते छान माझ्याशी मराठी बोलले आणि त्यांना खूप आनंद झाला. पुढे 2-3 दिवस त्यांनी जाऊच दिला नाही. आता मग पुढे आल्यानंतर आता ह्या पद्धतीने ह्या रुटीनने आपलं जे होतं, मग त्याच्यामध्ये साधू संतांना बघायचं कसं आणि अनुभवायचं कसं. तर असं करताना मी एका ठिकाणी फक्त विचारलं होतं की आम्ही जी घाई करतो किंवा आता आम्ही जातोय, तर त्यांनी एका संतांनी गोष्ट सांगितली मला, एक तेवढी सांगते. त्यांनी सांगताना असं सांगितलं की जेव्हा एखादी संतांच्या ठिकाणी तुम्ही जाता, तुम्हाला त्यांच्यातलं काय कळतंय. नुसता देह कळतोय आणि त्यांचं बाह्यरूप कळतंय. आतल्या रूपापर्यंत जाल कधी, आणि बाह्यरूप बघाल तुम्ही आता निघाला नाहीये, तर थोडा वेळ द्या, त्यांच्या कलाकलांनी घ्या. आणि भला वेळ लागला तरी चालेल, पण त्यांच्या मनामध्ये शिरा. मग ठीक आहे, तर ते कशासाठी शिरा. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक मुलगा होता आणि त्याचे वडील होते. वडील व्यापारी आणि मुलगा MBA करत होता. मुलाला आई नाही, एक नोकर, वडील आणि मुलगाच. तर मुलांनी सांगितलं की बाबा मला रेसर कार घेऊन द्या. आता वडील पक्के व्यापारी. ते म्हणाले रेसर कार तुला घेऊन देतो, पण तू आधी MBA फर्स्ट क्लासमध्ये पास हो, ते सर्टिफिकेट माझ्यासमोर ठेव, मी तुला रेसर कार देतो. मुलगाही जिद्दी होता, म्हणाला मी MBA होऊन असं सर्टिफिकेट समोर टाकलं ना की तुम्ही मला लगेच कारची किल्ली द्यायची. म्हणजे ठीक आहे. जातो मुलगा. जेव्हा येतो तेव्हा तो समोर सर्टिफिकेट टाकतो, हे घ्या, पास झालोय, कारची किल्ली द्या. ते पण एक पाकिट काढतात, सोनेरी पाकिट असतं, ते त्याच्या हातात देतात. आणि त्या वडिलांची रोजची एक सवय असते की ते रोज भागवतचं एक पान वाचल्याशिवाय सुरू करत नाही दिवसाला. हे त्या मुलांनी लहानपणापासून बघितलेलं असतं. तो मुलगा ते पाकिट उघडतो, आतमध्ये अजून एक पाकिट असतं. मुलगा तेही पाकिट उघडतं, आतमध्ये छोटी सुवर्ण अक्षरात लिहिलेली भागवतची प्रत. हा मुलगा ते पाहतो आणि ते पाकिट फेकून देतो वडिलांच्या अंगावर. म्हणतो तुमची साधना काय होती ते नाही मी विचारलेलं, मला किल्ली पाहिजे रेसर कारची, आणि तुम्ही छोटी व्यापारी ना, खोटं बोललात माझ्याशी, मला दिली नाही. वडील काय नाही बोलत, हा ते पाकिट फेकून देतो आणि मुलगा निघून जातो. म्हणजे ज्या दिवशी मी माझ्या बळावर आणि नकार, त्या दिवशी तुम्हाला भेटेन, तोपर्यंत तुमचा माझा संबंध नाही. मुलगा निघून जातो रागारागाने. वडील तिथेच असतात. 2 वर्षांनी मुलाचा फोन येतो. नोकर फोन घेतो. तो म्हणतो की माझ्या वडिलांना फोन दे. म्हणे कोण तुझे वडील. तर म्हणे ज्या दिवशी तू इथून गेलास ना त्याच दिवशी तुझे वडील गेलेत. म्हणे मग मला का नाही कळवलं. म्हणे तू कुठले धागे ठेवले ते मागचे, तू कार आणायला गेला होतास ना. तर म्हणे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही ठेवलंय का. तर तो म्हणाला मागे तो फेकून दिलेलंच पाकिट ठेवलेलं, दुसरं काही नाही. तो मुलगा आता येतो, पाकिट उघडतो, ती प्रत असते ती काढतो आणि तिचं पहिलं पान उघडतो, आतमध्ये रेसर कारची किल्ली असते. संत सांगताना असं सांगतात की ज्या वयात तुम्हाला जोश असतो पण होश नसतो, आणि जेव्हा होश येतो तेव्हा सगळं गमावलेलं असतं, तेव्हा तुम्ही आत्ता होश आणि जोश दोन्ही घेऊन चला. प्रत्येक संतांना तेवढा वेळ द्या. वरची पाकिटं बघत जाऊ नका. पाकिटं निरनिराळी आहेत, आतमधलं पाकिट उघडा, त्यांची साधना काय ती बघा, आणि एक जरी किल्ली हाती लागली तर या जन्माचं तुमचं सार्थक झालं. तेवढा वेळ तुम्ही द्या आणि तिथली निवांत परिक्रमा करा. पुढे आम्ही आमचा दिनक्रमच बदलून टाकला. कुठल्यानी जर सांगितलं जायचं नाही की जायचंच नाही, थांबा म्हटलं थांबा, त्यांच्या मनाने. त्याचा पुढे खूप फायदा झाला की खरोखर इथे बसून मला नसता झाला कदाचित, तो खूप फायदा झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमा आपली बऱ्यापैकी सुरू झालेली आहे
आणि आपण जे नियम केले होते, संकल्प केले होते, ते कसे मोडले जातात त्याची आता एक कथा आपण ऐकूया. परिक्रमेमध्ये आपण साधू संतांच्या ठिकाणी थांबतोय. साधू संतांना महाराजजी म्हणायचं, बाबाजी म्हणायचं, स्त्री संत असल्या तर मैयाजी म्हणायचं. अशा तऱ्हेने आपलं छान आनंदाने वाटचाल चाललेली आहे. असंच आपण आता जाता जाता एक आश्रमात थांबलो. तिथे दुपारचं जेवण झालं, सगळं झालं. महाराजांचा सत्संग संध्याकाळी होता. शेकोटी पेटवली, थंडीचे दिवस होते. सत्संग सुरू झाला. सत्संग म्हणजे काय, त्यांनी आपल्याला काहीतरी 4 सूचना करायच्या, चुकत असलं तर सांगायचं. अशा वेळेला आपल्याला राग येत नाही, कारण की आपण ते काय अनुभवात मुरलेलं नाहीये. ते क्षेत्र आपल्यासाठी नवीन आहे आणि आपल्या भल्यासाठी ते सांगतात ह्याचं आपल्याला आपल्या मनात आधी ते नक्की आहे की हे आपल्या भल्यासाठी आहे. तर महाराजांशी गप्पा सुरू झाल्यानंतर प्रत्येक महाराजांना असे उत्सुकता असते की प्रत्येक परिक्रमावासी काही ना काही संकल्प करतो. तर संकल्प ऐकणे ही सुद्धा एक खूप छान, तो एक अनुभव खूप छान आहे. तर त्या महाराजांनी आम्हाला विचारलं की मैयाजी संकल्प काय केला होता. म्हणजे 2च संकल्प केले होते. एक तर घरच्यांशी अजिबात संबंध ठेवणार नाही आणि दुसरं असं की अनवाणी चालू. ते म्हणाले की अनवाणी चालू चल ठीक आहे, तुमच्याच देहाला तुम्ही त्रास देणार आहे, पण घरच्यांशी संबंध ठेवणार नाही. ह्यानी घरच्यांना तुम्ही दुःखी करणार आहात आणि परिक्रमेमध्ये निघाल्यानंतर कोणाला दुःखी करणं हा आपला उद्देश नाही. तर घरच्यांशी संबंध ठेवा. म्हटलं आता संकल्प तर आमचा आहे. तर म्हणे ठीक आहे, म्हणे मैया तो संकल्प मोडेल. तर मी चेष्टा केली त्यांची. ते आपल्यासारखे असे समोरासमोर बसलेत, गप्पा मारतात, तेव्हा त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात आलं नाही. म्हटलं काय करेल मैया, अशी समोर येऊन बसेल माझ्या आणि माझ्या हातात मोबाईल देईल आणि मला म्हणेल की घरच्यांना फोन कर किंवा मला राग येईल. असं जर तिने केलं तर मी घरी फोन करेल. ते म्हणाले ठीक आहे, असंच होईल. आणि म्हणे पायी अनवाणी चालणं हा सुद्धा जो संकल्प आहे, हा सुद्धा त्याचा अर्थ माहितीये का तुम्हाला. म्हटलं नाही, लोक सांगतात एक संकल्प करा, आम्ही केला. म्हणजे एक गोष्ट सांगतो, संकल्प जर करायचा असेल तर त्या निष्ठेने कर, नाही तर सोडून दे. तर एक व्यापारी असतो आणि तो देवदर्शनाला जातो. तिथे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की प्रत्येक माणूस काही ना काही गोष्ट सोडते. वाईट व्यसन आहे किंवा कुठली तरी अशी गोष्ट सोडतो. ह्या माणसाला सुदैवाने काहीही तसं नव्हतं. काहीतरी तर सोडलं पाहिजे असं म्हणून गमतीगमतीने तो सोडतो की मी हा पुढे एकही पैसा कोणाला दान करणार नाही, देणार नाही. तेवढा करतो आणि वळतो. वळल्याबरोबर एक चंदन लावणारा येतो. तो म्हणतो बाबाजी चंदन लावा. तो म्हणतो नाही, कारण लावले की मला पैसे द्यावे लागतील, मी लावणार नाही. असं करत करत तो पुढे जातो. पाठीमागून एक हात येतो आणि त्या व्यापाऱ्याच्या कपाळाला चंदन लावल्या जातं. लावणारा पुढे येतो, म्हणतो की महाराज पैसे द्या, 1 रुपया द्या. तर तो म्हणतो मी देणार नाही, मी आत्ताच संकल्प सोडला की मी देणार नाही, त्याच्यामुळे मी देणार नाही. तो म्हणतो 1 रुपया घेतल्याशिवाय मी राहणार नाही. व्यापारी सांगतो ठीक आहे, माझा नाव पत्ता लिहून घे, माझ्या गावाला ये, मी तुला 1 रुपया देईन. ठीक आहे, आणि मी येईन, 1 रुपया घेतल्याशिवाय मी राहणार नाही. कालांतराने वर्षभर निघून जातं. 1 वर्षानंतर व्यापारी घरामध्ये आहे, करोडपती येतो. त्याचा एकुलता एक मुलगा बाहेर आहे. चंदन लावणारा येतो आणि म्हणतो की तुझे बाबा घरात आहेत का. तर हा मुलगा म्हणतो काय आहे. म्हणजे तुझ्या बाबांनी गेल्या वर्षी चंदन लावून घेतलं पण माझा 1 रुपया दिला नाही. मुलाचा विश्वास बसत नाही, करोडीपती आपण लोक, 1 रुपया देणार नाही माझे वडील. तो तावातावानी घरात जातो, म्हणतो बाबा एक चंदनवाला आलाय बाहेर, तो 1 रुपया मागतोय, तुम्ही दिला नाही. ते वडील हसतात, म्हणतात नाही दिला. तर म्हणे काय करायचं, द्यायचं त्याला. म्हणे नाही त्याला द्यायचं नाही, त्याला एवढं सांग की माझे बाबा खूप आजारी आहेत, तू बाहेर बसून राहा. चंदनवाला म्हणतो ठीक आहे. 2 दिवस होतात, व्यापारी उठत नाही. मुलाला काही कळत नाही काय प्रकार चालला. 2 दिवसांनी पुन्हा तो चंदनवाला विचारतो बाबांना बरं वाटलंय. हा देतो. म्हणतो बाबा बरं वाटलंय तुम्हाला. म्हणे नाही, त्यांना सांगे माझे बाबा गेले. चंदनवाल्याला तो निरोध, माझे बाबा गेले. आता मुलाला प्रश्न वाटतो 1 रुपयासाठी आपले वडील किती खोटं बोलतात आहे. चंदनवाला म्हणतो काय हरकत नाही, वडील गेले जाऊ दे, सगळी तयारी कर, नातेवाईकांना बोलवून घे, त्यांना मी खांदा देईन तेव्हाच थांबीन. मुलाला खूप वाईट वाटतं. आतमध्ये म्हणतो बाबा काय चाललंय. तो म्हणतो बोलव सगळ्या नातेवाईकांना, त्यांचं तयारी कर. सगळे वडिलांना बाहेर आणता, सगळी तयारी होते, उचलल्या जातं, नेल्या जातं, चितेवर ठेवल्या जातं. मुलाला आता मात्र राहत नाही. चंदनवाला सांगतो हातात ते देतो अग्नी, म्हणतो लाव. हा वडिलांच्या काना जाऊन करतो बाबा 1 रुपयासाठी मरताय तुम्ही, अहो आता तरी. तो म्हणतो तू लाव. मुलाचा नाईलाज होतो, मुला अग्नी लावतो. जशा ज्वाळा प्रज्वलित होतात तसा जो चंदनवाला असतो तो त्याचे जे कपडे टाकतो, पितांबरधारी श्रीकृष्ण तयार होतो, चितेत उडी घालतो आणि त्याला कडेवर आणतो. असा भक्त मी आजवर बघितला नाही. संकल्प करायचा, एवढ्या निश्चयाने करा की मी ज्याचा संकल्प केला त्याला प्रकट करण्याची ताकद माझ्यात आहे. तू संकल्प केलायस की मी अनवाणी चालेल, तर बरोबरी लक्षात ठेव की तुझी मैया तुझ्याबरोबर अनवाणी चालणार आहे आणि ती तुला तसंच दर्शन देणार आहे. या निष्ठेने